जे विजयसिंह पंडित, अमरसिंह पंडित इथल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचं नेतृत्व करतायत आणि यावेळेला पवार म्हणायला काय असतात, आम्ही म्हणतो पंडित मुक्त करा. लोकांना धमकावून कसं भाग पडतायत मतदानासाठी. गेवराई शहरातील लोकांचं मनच असं झालेलं आहे की गीताबाबीला यावेळेस निवडून द्यायचं आहे. या ठिकाणी विरोधकांना उमेदवारसुद्धा मिळाले नाहीत. तुम्हाला नोकरी देऊ, तुम्हाला निवडून आणू अशा लालूच दाखवून हे उमेदवार त्यांनी उभा केलेले आहेत. म्हणजे पंडितांना इथं उमेदवार मिळत नव्हते. उमेदवार हीच सत्य, त्यांना उमेदवारच मिळत नव्हते. हा अमरसिंह पंडित एक दहशत निर्माण करतो, गोरगरिबांना दहशतीमध्ये घेऊन, आणि त्या पद्धतीचं वातावरण त्यांनी बीडमध्ये केलं. तर बीडमध्ये काही चालत नव्हतं आणि त्याला वाटलं की आता आपण बीडमध्ये सुद्धा बीड कॅप्चर करू शकतो. निवडणूक विशेष गावचावडीच्या या विविध मुलाखतींमध्ये पश्चिम महाराष्ट्र, कोकण, यानंतर मी आता मराठवाड्यात आहे. बीड जिल्ह्यातल्या काही तालुक्यांमध्ये कव्हर केल्यानंतर मी आता गेवराईत पोचलो आहे. गेवराईत पंडित विरुद्ध पवार अशी लढत होती आहे आणि निवडणूक प्रचंड चुरशीची आहे. इथे यावेळी वेगळी काही समीकरणं पाहायला मिळत आहेत. माझ्यासोबत आत्ता बदामराव पंडित आहेत, जे यावेळी भाजपला सपोर्ट करत आहेत. भाजपमध्ये ते आलेले आहेत. इथल्या समीकरणांवरती मी त्यांच्याशी बोलणार आहे, कारण लोकसभेला, विधानसभेला वेगळी गणितं होती, यावेळी वेगळी गणितं आहेत. तुम्ही लोकसभेला किंवा विधानसभेला ज्यांच्या विरोधात होतात त्या पक्षात आज तुम्ही इथे निवडणूक लढतायत. गेवराईतलं वातावरण कसं आहे सध्या? गेवराईतलं वातावरण सगळं भाजपमध्ये झालेलं आहे. मी आता BJPमध्ये प्रवेश केल्यामुळं पवार आणि मी एकत्र झालेलो आहोत. परंतु ही निवडणूक पंडित विरुद्ध पवार नसून महेश दाभाडे विरुद्ध पवार आहे. म्हणजे या निवडणुकीतला शहरातला मुद्दा काय? आता मी पंडित विरुद्ध पवार आणि या सगळ्या गोष्टीवर आपण एक दोन प्रश्न विचारणारच आहे. आपला आहे, आमचा जो पॅनल आहे बाळराजे पवारांचा, हा विकासाच्या मुद्द्यावर आम्ही बोलतो शहरामध्ये. कारण गेवराईची नगरपालिका ही 21 माझ्या पण ताब्यात होती आणि बाकी म्हणजे बाळराजे दादाचे आजोबा भाऊसाहेब म्हणतो आम्ही त्यांना, शिवरावजी पाटील, तर यांच्या ताब्यामध्ये पहिल्यापासून 20-25 वर्षापासून आहे. 21 माझ्याकडं होती. त्या पूर्वीपासून घाणीचं साम्राज्य होतं या गेवराईमध्ये. परंतु रस्त्याचे कामं वगैरे केले. मी आमदार झाल्यानंतर निधी मंजूर करून घेतला. आपल्याकडं 24 कोटीची एक पाणी पुरवठा योजना आपण आणलेली आहे. आता सध्या गेवराईमध्ये 24 घंटे पाणी पुरवठा होतो. लक्ष्मणांना पवार हे होते, यांनी पैठणहून पाणी आणलेलं आहे. आणि माझ्या काळामध्ये फिल्टर प्लॅन्टसुद्धा होता. आता लोकांना सगळं वापरायला सुद्धा फिल्टरचं पाणी आहे. गेवराईमध्ये सिमेंट काँक्रीटचे रस्ते झालेत, नाल्या झाल्यात आणि त्यामुळं लोकांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या मूलभूत गरजा लक्ष्मणांच्या काळात, माझ्या काळामध्ये भरपूर झालेले आहेत. आणि आपला विकासाचा, आपला निवडणुकीचा अजेंडा असा आहे की शहरामध्ये बायपास रोड जुळून गेलेला आहे. त्यामुळं ही गेवराई बरीच मोठी झालेली आहे. परंतु बायपास रोडला आपण विकास केल्यानंतर लोकांच्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनीला भाव येणार आहे आणि त्यामुळं लोकांचा बाळराजेदादा पवारवर विश्वास आहे. त्यामुळं लोक आपल्या BJPचा पॅनल जास्तीत जास्त मतानं निवडून देणार आहेत. गीता भाभी ह्या उमेदवार आहेत, त्यासुद्धा चळवळीतल्या आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. बऱ्याचशा महिला ज्या घरात बसून होत्या, तर शहरामधल्या बऱ्याचशा महिला या नात्या बचत गटाच्या निमित्ताने किंवा कोणत्याही महिलांचा जे सांस्कृतिक कार्यक्रम म्हणा, स्पर्धेचा कार्यक्रम म्हणा, ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिला त्यांनी बाहेर काढलेले आहेत. त्यामुळं महिलांना मध्ये सुद्धा एक आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. त्यामुळं गीता भाभी या सगळ्या निवडणुकीच्या काळामध्ये जे विजयसिंह पंडित, अमरसिंह पंडित इथल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचं नेतृत्व करतायत, ते सातत्याने म्हणतात की पवार मुक्त गेवराई करण्याची ही वेळ आहे आणि या वेळेला पवार म्हणायला काय असतात, आम्ही म्हणतो पंडित मुक्त करा, बाळराजे म्हणतात. ते तसं थोडीच असतं, ते म्हणायची भाषा असते. फक्त वैयक्तिक गेवराई शहर हे पहिल्यापासून पाटलांच्या पाठीमागं आहे. मलासुद्धा गेल्या विधानसभेमध्ये जवळजवळ 5-5.5 हजार मतदान मिळालेले, त्या दोघांना 6-6 हजार मतदान मिळाले. त्यामुळं माझंसुद्धा मतदान आता प्लस होऊन गीताभाभी 5 ते 6 हजार मताने निवडून येतील. एवढंच नाही तर आमचे जेवढे
सदस्य आहेत, उमेदवार उभा आहेत खरी, ते सदस्यसुद्धा जास्तीत जास्त मतदान येतील. इथं कसल्याही प्रकारची क्रॉसिंग मतदान होणार नाही. कारण आम्ही पण सुद्धा समजून सांगितलेलं आहे, लोकांशी सुद्धा मनातूनच इच्छा आहे. त्यामुळे आम्ही सांगायची काही गरज नाही आणि सगळी सीटं BJPचे काल निवडून येणार. काल परवा 2-3 दिवसापूर्वी विजयसिंह पंडितांनी एक व्हिडिओ टाकला होता. इथली भाजपा असेल, बाळाजी पवार असेल, लोकांना धमकावून कसं भाग पडतायत मतदानासाठी. नाही, ते म्हणतात तसं. ते आता पलटवार कोणी करतात, आम्ही करतो, ते करतो, निवडणुकीत हे चालतंच आहे, हे म्हणायची भाषा झाली. परंतु गेवराई शहरातील लोकांचं मनच असं झालेलं आहे की गीता बाबीला यावेळेस निवडून द्यायचं आहे. पक्षसुद्धा एक देशातला पातळीवरला हा पक्ष आहे. यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक इथं राहतात. विशेषतः बळराजदादा पवारच्या शेजारी संजय नगर आहे. त्या संजय नगर भागामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत आणि ते सुद्धा पहिल्यापासून त्यांच्याशीच असल्यामुळं सगळीकडचं मतदान त्यांना जास्त पडणार आहे. या ठिकाणी विरोधकांना उमेदवारसुद्धा मिळाले नाहीत. तुम्हाला नोकरी देऊ, तुम्हाला निवडून आणू, अशा लालूच दाखवून हे उमेदवार त्यांनी उभा केलेले आहेत. काही संस्थेतले लोक उभा केलेत. म्हणजे पंडितांना इथं उमेदवार मिळत नव्हते. उमेदवार ही सत्य, म्हणजे मी जे बोलतो मला काय जे सत्य आहे तेच बोलणार आहे. त्याच्यामुळं त्यांना उमेदवारच मिळत नव्हते. आणि शेवटी यांनी उलट काय केलं तुम्हाला मी सांगायचं म्हणजे निवडणुकीचा मुद्दा वेगळा करून बाजूला सारून मी सांगतो की हा अमरसिंग पंडित एक दहशत निर्माण करतो, गोरगरिबांना दहशतीमध्ये घेऊन, आणि त्या पद्धतीचं वातावरण त्यांनी बीडमध्ये केलं. जसं बीडमध्ये काही चालत नव्हतं अशीच वातावरण त्यांनी बीडमध्ये केलं आणि त्याला वाटलं की आता आपण बीडमध्ये सुद्धा बीड कॅप्चर करू शकतो. कारण क्षीरसागर घराण्यामधले 2 उमेदवार उभा आहेत, त्याचा फायदा घ्यायचा ह्यांनी ठरवलं अमरसिंगनं. परंतु काही त्यांच्या घोडचुकीमुळं, जशी या गेवराईमध्ये आपले धनगर समाजाचे नेते हाके पण आहेत, त्यांना त्यांच्यात काय त्यांच्या डोक्यामध्ये आलं काय की त्यांच्याशी वाईट वागणूक त्यांनी केली. त्याच्यामुळं धनगर समाजसुद्धा त्यांचा बाजूला पडलेला आहे आणि त्यामुळे OBC समाज हे BJPशी राष्ट्रवादी अजितदादाशी युती असल्यामुळं अजितदादा गटातून उभा राहिले होते. परंतु OBCनं निवडून दिलं आणि नंतर हाके संघ त्यांचं कुरबुर झाल्यामुळं त्यांनी जरांगे पाटलाची जवळीक केली की मराठा समाज तरी पुढं भविष्यामध्ये आपल्या पाठीशी राहावा. कारण OBC तर सुटला, मग मराठा समाजा पाठीमागं राहण्यासाठी आपले मनोज जरांगे पाटलाची त्यांनी जवळीक केली. परंतु लोक सगळे ओळखून चुकलेले आहेत. त्या पद्धतीनं पॅनल त्यांनी बीडमध्ये टाकला. बीडमध्ये टाकल्यानंतर तिथं उमेदवार त्यांनी पप्पू कागदे घोषित केला होता. परंतु नंतर काही कारणावरून, कोणाच्या सांगण्यावरून पप्पू कागदेची उमेदवारी नाकारली आणि त्यामुळं तिथला जो समाज आहे पॅन्थरचा, कारण ते पप्पू कागदे माझेसुद्धा मित्र आहेत, परंतु ते त्यांच्याबरोबर होते. परंतु पप्पू कागदेला त्यांची उमेदवारी फेटाळल्यामुळं त्यांचा दलित समाज खूप मोठा त्यांच्या विरोधात गेलेला आहे. त्यामुळं बीडची सुद्धा त्यांची काही नगरपालिका येऊ शकत नाही, गेवराईची तर नाहीच नाही. गेवराई आणि बीड या दोनही नगर परिषदांवरती 2 भाऊ नेतृत्व करतात. एकाची जबाबदारी आमदारावरती आहे. नेतृत्व करत नाहीत. त्यांना गेवराई शहरामध्ये अमरसिंग पंडिताचे नातेवाईक आहे, ते बाळराजेदादा, त्यांना जवळचे नातेवाईक असून सुद्धा पॅनल उभा करायचा. गेवराईमध्ये अमरसिंग पंडितला पहिल्यापासूनच अवेरला असल्यामुळं त्यांनी बाळराजेला सांगितलं आपण पॅनल करू. मग बाळराजेंनी सांगितले तुम्ही जर गेवराई शहरात येत नसले निवडणूक होस तर मी पॅनल टाकतो. आणि त्यावेळेस त्यांनी पॅनल टाकला. तोपर्यंत त्याला गावबंदी केली होती बाळराजेंनी की तू जरा इथं आला की लोक मला मतदान देणार नाहीत आणि माझा पॅनल काही येणार नाही. मग त्या अटीवर तो मग निवडणूक होस तर आला नाही गेवराईमध्ये. त्याच पद्धतीनं बीडमध्ये सुद्धा त्यांचं काही लोकांवर प्रभुत्व नाही, परंतु ये नक्कीन कारणाने. कारण काही काय झालं होतं की व्यापारी लोकांवर तुरीचा आणि उडीद अशा घोटाळे काहीतरी झालं होतं. मला काही एवढं सांगता येणार नाही, परंतु बीडच्या सगळ्या व्यापारी लोकांना खूप त्रास दिला. मग मी जयदत्त अण्णाला घेऊन त्या काळामध्ये कृषी मंत्री विखे पाटील होते आणि विखे पाटलाकडे गेलो किंवा हे खोटं आरोप या व्यापारावर केलेला आहे, कुणी स्टॉक केला नाही किंवा अवैध त्यांनी काही केलेलं नाही.
नंतर मग विखे पाटलाकडून ते तुरीचा जो आरोप होता व्यापारावर तो मिटला. अशा पद्धतीने व्यापारी लोक बीडचे तर नाराज आहे. जिल्ह्याचा प्रश्न होता तो, मग गेवराईचे व्यापारीसुद्धा त्यांना काही कोणी जुमानत नाही. बीडमध्ये क्षीरसागर कुटुंबाचा गेल्या 2-3 दशकापासून तिथे दबदबा आहे, गेल्या 35 वर्षापासून. क्षीरसागर कुटुंबाला यावेळी राष्ट्रवादी सोडावी लागली. ते राष्ट्रवादीचे जुने सदस्य होते. पंडितांनी तिथे नेतृत्व हाती घेतल्यामुळे किंवा त्यांना बीडमध्ये नेतृत्व हाती घ्यायचं होतं. याचा फायदा राष्ट्रवादीला होणार आहे की तोटा होणार आहे राष्ट्रवादीला बीडमध्ये? याच्यामध्ये योगेश डॉक्टर आहे, तो आपला थोड्या मताने विधानसभेला हारलेला माणूस आहे. आता डॉक्टर माणूस असल्यामुळं त्याचे सगळ्या क्लास 1 लोक सगळे त्याच्या पाठीचे आहेत. त्याचे वडील भूषण क्षीरसागर हे सुद्धा शहराचं काम पाहत होते. ज्या दिवशी जयदत्तांना कॅबिनेट मंत्री होत होते पहिल्यापासून, त्या शहरभूषण क्षीरसागर हे पाहायचे आणि ग्रामीण भागामध्ये रवी क्षीरसागर पाहायचे. त्यामुळं त्याच्या वडिलाच्यामुळं योगेशचं प्रभुत्व आहे शहरामध्ये. आणि BJP मधून असल्यामुळं BJPला ताकद वाढलेली आहे. त्यामुळं त्यांची नगरपालिका त्यांच्या ताब्यात येऊ शकते. म्हणजे दोन नगर परिषदांवरती आपलं वर्चस्व ठेवणं, शिवाय ठेवण्याचा प्रयत्न किंवा ऐनवेळी बीडमधला उमेदवार बदलणं, हे जे काही 1-2 निर्णय झालेत, याचा कुठेतरी त्यांना तोटा बसतोय? हा नक्कीच होणार आहे ना. कारण आता पप्पू कागदे म्हणजे तिथला आपल्या बीडमधला एक पॅन्थरचा नेता आहे. बऱ्याच दिवसापासून सामाजिक कार्य पप्पू कागदे करतात. त्याच्यामुळं आणि समाज जास्त बीडमध्ये आहे. बीडमध्ये मुस्लिम समाज आणि पॅन्थरचा समाज जास्त आहे. त्यामुळे ती मतं योगेशला मिळून त्याचा फायदा होऊ शकतो. आणि एक सहानुभूतीची लाट योगेश क्षीरसागरला मिळालेली आहे यांनी ते केल्यामुळे. असं केल्यामुळं पक्षातून काढून टाकलं मजबूर होऊन त्याला पक्षाला सोडावा लागला. सोडावा लागला. पण ते आता सोडावा लागला म्हणत नाहीत की पळकुटा म्हणतात योगेश क्षीरसागरांना. ते म्हणायला काय म्हणते, बोलण्यात पटायचे ते. हां, असं खराब बोलण्यामध्ये. तर बदामराव पंडित यांनी गेवराई असेल, बीड असेल, याविषयी त्यांचा अंदाजही सांगितला आहे आणि जे पंडित बंधू आहेत त्यांच्यावरही ते परखड बोललेले आहेत. तुमचंही मत कमेंटमध्ये जरूर लिहा. व्हिडिओ पुढे शेअर करायला विसरू नका.